अक्षरा. जरा वेळ जाऊ दिला असतास तर काहीतरी मार्ग निघाला असता की. घटस्फोटाचे पेपर बनवायची काय एवढी घाई केलीस? जसा वेळ गेला असता तसं आधीसारखं समद नीट झालं असतं ना. आणि कधी कधी काय काय गोष्टींसाठी हेच औषध असते बघ. नका फार विचार करू. काय झालंय? या समजा चुका माझ्या हातून कशा काय झाल्या? हे समजा अक्षरा कसं सहन करील? माझ्यामुळे समध्यांचं आयुष्य उलटून गेलं आहे. मी समजू शकते तुमची घालमेल, पण माफ करा मला. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाहीये. अक्षरा, अगं अक्षरा ऐक ना. अगं इकडे बघ की. नाही बघणार. अगं अक्षरा असं काय करायला? इकडे बघ की. अगं अयो कसला राग भरला यो डोळ्यात. हा न बहुती न हे रुसव्याचं काजळ नाद कुळा लगेच बाहेर दिसायलीस की. हे बघ मी कान पकडलेत. हा हाव असेल ना तर मी उठ्यापाशा काढतो. हे बघ 1 2 3. अंगाशी आता कशी गुलाबाची कळी खुलली की नाही? हा लयच भारी. अहो तुमच्या सोबतचे दिवस, त्या आठवणी किती गोड होत्या. किती आनंदात होतो आपण आपलं आयुष्य किती आनंदात जगत होतो. आणि आता त्यालाच दृष्ट लागले.
ताई निघूया. आईंना भेटून जाऊयात. हो, त्या बाहेर अंगणातच आहेत तुळशीजवळ. जाता जाता निरोप घेऊया त्यांचा. हं? ताई मी आहे तुझ्यासोबत. तू सोबत आहेस ना शरू? हेच माझ्यासाठी खूप मोठं बळ आहे बघ. देवा, अरे कसली शिक्षा देतोयस तू मला? अक्षराला माझ्यापासून का दूर करतोयस? अरे मी तिच्याशिवाय नाही जगू शकत बघ. अरे ती सर्वस्व आहे माझं. ती जर माझ्या आयुष्यातून गेली ना तर मी एकटं पडीन रे. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. तू काय बी चमत्कार कर आणि तिला परत माझ्या आयुष्यात घेऊन ये. तू जर तिला माझ्या आयुष्यात आणलं नाहीस ना तर मी तुझ्या दारात कवाच येणार नाही बघ. तुझ्याकडे मी काय बी मागणार नाही. हा भारक्या बोल. कुठं गायब झालाय तू? अरे ते वाढत मन लागत नव्हतं म्हणून जरा इथं मोकळा वेळ झालो. तू बोल, तू का फोन केलायस? अरे वहिनी आणि शर्वरी घर सोडून निघालेत. काय ए ए ए भारक्या, अरे तू काय बोलायलायस? हा, अक्षरा घर सोडून चालले होय? अरे मी आता त्यांना बोलताना ऐकलं. तू एक काम कर, तू पहिला घरी ये. हा 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 होय होय, मी आलोच. आई नमस्कार करते. तू घर सोडून चालली आहेस अक्षरा? हा असा निर्णय तू कसा काय घेऊ शकतेस? आणि त्या आधी कुणाला विचारावं असं बी वाटलं नाही तुला? आई तुम्ही तरी असं नका बोलू. तुम्ही तरी समजून घ्या मला. यांच्या चारित्र्यावर जे डाग लागलेत ते मिटवण्यासाठी आणि मेनका आणि यांचं लग्न होण्यासाठी मला इथून जावं लागेल. नाही थांबू शकत. नाही, तुला कुठं बी जायची गरज नाही. हे घर तुम्हा दोघींचं बी आहे. तुम्ही कुठेही जाणार नाही. हवं तर हा माझा आदेश समजा. हे प्लीज नका ना असं करू. हा निर्णय मी सगळ्यांच्या भल्यासाठी घेतलाय आणि खूप विचारपूर्वक घेतलाय. ठाऊक आहे, लई विचारी आहेस ते. पण या डावाला तुझे विचार ठेव तुझ्यापाशी. मी आज जे सांगते ना तेच म्हणत.
तुम्ही कुठं बी जाणार नाही. आणि शर्वरी, तू बी तिला सामील झालीस. तिला थांबवायचं सोडून तू बी निघालीस. आई कशी थांबवू मी तिला? माझा पूर्ण विश्वास आहे की जिजूंची यात काहीही चूक नाहीये. पण सध्या जी काही परिस्थिती आहे त्यामुळे ताईने हा निर्णय घेतलाय. आणि ताई इथे थांबणार नसेल तर मीही नाही थांबणार. अक्षरताई, अगं हे काय करायला लागलीस? मला कळतंय माझ्यामुळे तुला तुझ्या संसारावर पाणी फिरवायला लागतंय. अगं पण मी खरंच सांगते, मला नाही तुमच्या संसाराच्या आड यायचं. अगं मेनका, हे सगळं तुझ्यामुळे नाही घडत आहे. तुझ्यामुळे मी घर सोडून नाही जात. जो काय दोष आहे तो परिस्थितीचा आहे आणि मी ती स्वीकारली. माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. प्लीज मला कोणी अडवू नका. शरू, अक्षरा, अक्षरा ऐक माझं. असं हट्ट करू नको ग. नको जाऊ हे घर सोडून. वहिनी, अहो तुम्ही असं निघून गेलात तर घर तुटून जाईल. ऐका की. थांब अक्षरा. तू घर सोडून जाते असतं तुझ्या संग हे पेपर बी घेऊन जा. मी ह्या पेपरवर अजून अंगठा दिलेला नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर ह्या पेपरवर माझा अंगठा हवा असेल तर तुला या घरातच राहावं लागेल. आयुष्यभर. आणि हे जर तुला मान्य असेल तरच मी ह्या पेपरवर अंगठा देईन. नको तुला पेपर्स? ठीक आहे. थांबा. ठीक आहे, राहीन मी या घरात. पण माझी एक अट आहे. लग्नाआधी जसे आम्ही आउट हाऊस मध्ये राहायचो तशीच मी आउट हाऊस मध्ये राहीन, घरात नाही.
अक्षरा, अगं हा काय येडेपणा आहे हा? तू या शाउट हाऊस मध्ये राहणार आहेस? सूर्यवंशी घराण्याची सून आहेस तू. तुला या साऊट हाऊस मध्ये राहणं नाही शोभणार. अगं इतक्या मानानं मी तुला सून म्हणून या घरात घेऊन आले आहे. आई, तुम्ही आजपर्यंत मला सून म्हणूनच नाही, लेक म्हणूनही खूप मान सन्मान, खूप प्रेम दिलं. पण आता मी या घराचा उंबरठा ओलांडू शकत नाही. आपल्याला कितीही कटू वाटलं तरी हे सत्य स्वीकारावं लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाही. हे कसं शक्य आहे अक्षरा? सूर्यवंशी घराण्याची फक्त एकच सून आहे अक्षरा, बस. हे नातं मोडताना मी नाही बघू शकत. अक्षरा, हे पेपर्स. तुझ्या मनासारखं केलं आहे. आता पुढचा निर्णय तुझाच. सुंदर, अरे तू भी. आई, चल. मला दूर केलंयस अक्षरा, पर किमान आईला तरी दूर करू नकस. चल आई. ताई, शांत. घडलं काय? नव्हतं घडायला पाहिजे.